साम्राज्य सामान्यांचा असामान्य. सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत. लहान मुलाच्या मृत्यूनंतरही पालिका प्रशासन सुस्तावलेलेच. अद्याप काही भागात रात्रीच्या वेळी नागरिक भीतीच्या छायेत. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच एका निष्पाप लहान मुलाला भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. परिणामी शहरात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिसरांमध्ये कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास. शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची टोळकी रस्त्यावर धावताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने भवानी पेठ परिसर, मानवेनगर, मंगळवार पेठ, कसबा गणपती मंदिर परिसर, रूपा भवानी चौक परिसर आणि हेरिटेज मंधारी सोसायटी. मध्य व पूर्व भाग, जुनी मिल कंपाऊंड, अक्कलकोट रोड पाणी टाकी परिसर, शेळगी परिसर, साई पार्क व श्रीशैल नगर. घरकुल व आसपासचा भाग, विडी घरकुल परिसरातील गोविंदराजनगर. इतर प्रमुख वस्त्या, विकासनगर, रत्नदीप हाऊसिंग सोसायटीजवळ जुडिओ शोरूम समोर, मड्डी वस्ती, घोंगडे वस्ती आणि कुंभारवेस नाला परिसर. या सर्वच भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली असून नागरिक आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे सावट आहे. लहान मुले आणि ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर. रस्त्यावरून चालणारे पादचारी, दुचाकीस्वार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे कुत्री धावत सुटत असल्याने अनेक दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत. निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतर आता पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणेही मुश्किल झाले आहे. महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल. महानगरपालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात असल्याचे तसेच निर्बीजीकरणाची एबीसी ॲनिमल बर्थ कंट्रोल मोहीम राबवली जात असल्याचे कागदोपत्री दावे केले जातात. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता महापालिकेचे यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण आणि नसबंदी होत नसल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.